आपण शेवटचा 5वा धडा पाहतोय, राज्य शासन. तर जसं देश पातळीवर केंद्र शासन काम करतं, तसं राज्य किंवा प्रादेशिक पातळीवर कोणतं शासन कार्य करतं? असा प्रश्न पहा. राज्य किंवा प्रादेशिक पातळीवर कोणते शासन कार्य करते? म्हणजे देश पातळीवर आपल्याला माहिती आहे, मग राज्य पातळीवर कोण करतं? तर राज्य शासन काम करतं. कोण करतं? राज्य शासन. राज्य आणि प्रादेशिक पातळीवर कार्य करणारं शासन. आता राज्य शासन तुम्हाला जर कळालं नीट, तर तुम्हाला हे नेमकं कळायला पाहिजे की एका राष्ट्रात, एकाच राष्ट्रीय केंद्रातून एकाच प्रकारचा राज्यकारभार करता येणार नाही. कारण इथं विविध धर्म आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या रीती आहेत. त्यामुळं एकत्र सेंट्रलाइज होऊन काही करता येणार नाही. भारतामध्ये एकूण घटक राज्य किती, असा प्रश्न आहे पहा. घटक राज्यांची संख्या सांगा. तर साधारण भारतामध्ये घटक राज्यांची संख्या किती? तर त्याचं उत्तर आहे 28. तसंच भारतामध्ये काही केंद्रशासित प्रदेश आहेत. हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते आहेत 9. असं 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश यांच्यातून 31 विधानसभा आहेत. 31 विधानसभा आहेत पहा. भारतात 31 विधानसभा काय आहेत? खरं तर 28च पाहिजे होत्या, मग 31 का झाल्या? तर 31 विधानसभा अशासाठी आहेत, प्रत्येक घटक राज्याची एक, अशा 28 अधिक दिल्ली, पॉंडिचेरी, दिल्लीची एक, पुदुच्चेरी असं म्हणतात त्याला, आता पुदुच्चेरी असं नाव आहे पॉंडिचेरीचं, तिथली एक, आणि जम्मू व काश्मीर इथली एक. म्हणजे जम्मू काश्मीरची एक, पुदुच्चेरीची एक आणि दिल्लीची एक, अशा 3 घ्या आणि 28, अशा 28 अधिक 3 म्हणजे किती झाल्या? 31 आपल्याकडे काय आहेत? विधानसभा आहेत. केंद्रीय पातळीवर संसद याप्रमाणे राज्य पातळीवर काय असतं? केंद्रावर संसद आहे. केंद्राचा विचार केला तर आपल्याला संसद शब्द आठवतो. मग जर राज्याचा विचार केला मी, तर राज्यासाठी मला काहीतरी लिहिता आलं पाहिजे. केंद्रीय पातळीवर जर संसद असेल तर त्याचप्रमाणे राज्य पातळीवर काय असतं? तर याचं उत्तर आहे विधिमंडळ. काय असतं? राज्य पातळीवर कोण काम करतंय? विधिमंडळ. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या सभागृहाचे सदस्य किती? आताच झाले शिकून पहा. पहिले सभागृह कोणतं आहे? महाराष्ट्राचे पहिले सभागृह कोणते? आणि त्या सदस्य किती? पहिले सभागृह हे आहे बोला विधानसभा. आता सदस्य किती येतात? 288. विधानसभेची मुदत सांगा किंवा कार्यकाल. विधानसभेचा कार्यकाल सांगा. तर विधानसभेचा कार्यकाल आहे 5 वर्षांचा. समजून घ्या नीट. आपल्याला सिलेक्ट व्हायचंय नागरिक शास्त्रात नको अडचण राहिला म्हणून मी सांगते पहा.
विधिमंडळाची अधिवेशनं होतात दरवर्षी. विधिमंडळाची अधिवेशने साधारणपणे प्रश्न व्यवस्थित सांगता आलं पाहिजे तुम्हाला. पहा, वर्षातून किती वेळा होतात, तर अधिवेशने कमीत कमी वर्षातून 3 व्हायला पाहिजे. वर्षातून कमीत कमी किती वाक्य ध्यानात ठेवायचे? कमीत कमी 3 वेळा. विधानमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 वेळा अधिवेशने होतात. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि याच्या जोडीला महाराष्ट्रात अर्थसंकल्प व पावसाळी अधिवेशन जे आहे, पावसाळी अधिवेशन नीट लक्ष द्या. महाराष्ट्र अर्थसंकल्प आणि पावसाळी अधिवेशन या दोघांचा विचार केला तर याची जागा सांगायची. पहा तुम्हाला कुठं भरतं हे पावसाळी अधिवेशन, आणि याचं उत्तर आहे मुंबईला. महाराष्ट्र अर्थसंकल्प आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येत होतं. पहा, आत्ता सध्या एक अधिवेशन चाललेलं आहे. पहा, आता सध्या ऋतू कोणता आहे? हिवाळा. थंडी वाजते की नाही, तर हिवाळा या ऋतूमध्ये जे अधिवेशन होतं त्याला म्हणायचं हिवाळी अधिवेशन. आता अधिवेशन चालले. पहा, हिवाळी अधिवेशन कायम. लक्षात ठेवा नीट. हिवाळी अधिवेशन हे थंडीत असतं आणि हे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरला आहे. नागपूर आता पण चालू आहे नागपूरला. कळते का? पहा, सर्व घटक राज्यांना शासन यंत्रणेचं स्वरूप सारखं आहे. फक्त जम्मू आणि काश्मीर त्याला अपवाद आहेत. जम्मू काश्मीर मात्र त्यासारखं नाही. विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह. विधिमंडळाचे दुसरे सभागृह कोणते असं विचारतात. विधिमंडळाचे दुसरे सभागृह कोणते? तर विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे विधान परिषद. विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे. विधान परिषद जे आहे, या विधान परिषदेत राज्यपाल जे आहेत राज्याचे, हे राज्यपाल सदस्य नेमतात. पहा, आता सांगितलं एवढं तुम्हाला मी. कला, क्रीडा, कळते का, समाजसेवा, विज्ञान आणि साहित्य या भागातून विधान परिषदेत राज्यपाल सदस्य नेमतात. वाक्य आहेत ना, असे सोपे वाक्य साखळी लावा मुलांना. विधान परिषद जी आहे तिचं कामकाज कोण करतं बरं? हिच्यावर नियंत्रण कोणाचं आहे कामकाजासाठी? विधान परिषदेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारा कोण? तर याचं उत्तर आहे सभापती. विधान परिषदेचे सभापती तिथल्या कामावर काय करतात? नियंत्रण ठेवतात. जर हे सभापती नसतील तर यांच्या गैरहजेरीत उपसभापती काम पाहतात.
सभापतीच्या गैरहजेरीत उपसभापती विधान परिषदेचं काम पाहतात पहा. आता महत्त्वाचं आहे महाराष्ट्र कार्यकारी मंडळ. प्रश्न येतो बरं का याच्यावर. महाराष्ट्र कार्यकारी मंडळात कोण कोण असतं बरं तुम्हाला माहीत पाहिजे. तर याच्यात असतात राज्यपाल, राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल एक. महाराष्ट्र कार्यकारी मंडळात दुसरे असतात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पहा किती जण आहेत, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ सगळं आहे तेवढं. मंत्रिमंडळ, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची मिळून काय बनते, कार्यकारी मंडळ बनते. राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण. नामधारी प्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो पहा. राज्य पातळीवरील नामधारी प्रमुख कोण. राज्य पातळीवर नामधारी प्रमुख असतो राज्यपाल. राज्य पातळीवर नामधारी प्रमुख हा राज्यपाल असतो पहा. राज्य कारभार प्रत्यक्ष कोण करतं राज्याचा. प्रत्यक्ष कारभार करणार कोण. प्रत्यक्ष कारभार राज्याचा कोण पाहतं तर मुख्यमंत्री पाहतात. समजावून घ्या. मुख्यमंत्री प्रत्यक्ष कारभार पाहतात पहा. मुख्यमंत्र्याकडे राज्यातील जनता कोणती व्यक्ती म्हणून पाहता येईल. नीट लक्षात घ्या, प्रश्नांची उत्तर अवघड नाहीत मुलांना. थोडं थोडं डोकं चालू ना की एकदम तुम्हाला व्यवस्थित होऊन जाणार पहा. मुख्यमंत्र्याकडे राज्यातील जनता कोणती व्यक्ती म्हणून पाहता येईल. प्रत्यक्ष कारभार मुख्यमंत्री जरी करत असले तरी सगळे त्यांच्याबरोबर जे राज्य पातळीवर निवडून दिलेले खासदार आहेत ते याच्यात वेगवेगळे खाते घेऊन स्वतःची कामं सांभाळतात पहा. विधान एक नीट लक्ष देऊन पाहता. आपण 3-4 विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा असं शिकतो. त्यांचा गोंधळ करायचा नाही. मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होते तर ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळतं त्यांचाच मुख्यमंत्री असतो, हे ध्यानात ठेवा. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 पूर्ण